नमस्कार मंडळी. तर आज मी रवा लाडू बनवणार आहे. त्यासाठी मी हे अर्धा किलो रवा घेतला आहे. एकदम 0 नंबरचा रवा घेतला आहे. हा 2 वाटी रवा आहे आणि वजनी प्रमाण अर्धा किलो आहे. आणि ही साखर घेतली आहे 1 वाटी आणि ह्याचं वजनी प्रमाण 350 ग्रॅम आहे. आणि हे मी तूप घेतलं आहे, हे 150 ग्रॅम आहे. 1 वाटी घेतलं आहे म्हणजेच ह्याची अर्धी वाटी. आणि हे चिमूटभर मीठ घेतलं आहे, ही वेलची पूड घेतली आहे आणि ही मनुकं घेतले आहे. तर मी आता एक थोडं हे तूप टाकून रवा भाजून घेतली. तर मी ह्याच्यामध्ये एक जाड बुडाची कढई घेतली आहे. तर ह्या कढईमध्ये मी हे 3 चमचे तूप टाकते. सगळं तूप एकदम पण नाही टाकायचं, असं 2-3 वेळा टाकायचं. तर हे तूप मी वितळवून घेते आणि त्याच्यामध्ये हा मी सर्व रवा टाकते आहे. तर हा रवा मला भाजायला कमीत कमी म्हणजे एकदम मंद गॅसवर भाजायचा आहे. तर हा रवा भाजायला कमीत कमी मला 20 मिनिटं लागणार आहेत. तर ह्या रव्यामध्ये मी असं 2-3 वेळा तूप टाकून भाजून घेणार आहे. म्हणजे 3-3 चमचे असं पूर्णपणे सगळं तूप संपवायचं आहे आणि सतत हलवत राहायचं. तर आता परत एकदा मी 3 चमचे हे तूप घालणार आहे. तर आता आपण परत एकदा हे 3 चमचे तूप घालणार आहोत. असं कमीत कमी 4 वेळा तरी तूप घालून घ्यावं, म्हणजे आपला रवा व्यवस्थित भाजला जातो आणि आपण जे लाडू बनवणार ते व्यवस्थित एकदम पेढ्यासारखे खुसखुशीत होतात. तर आता आपण हे राहिलेलं तूप सगळंच ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत. हे मी 4थ्या वेळी तूप घालते आणि हा रवा भाजायला मला कमीत कमी 18 मिनिटं तरी लागले. म्हणजे अजून 2 मिनिटं मी भाजणार आहे. 20 मिनिटं आपल्याला हा रवा मंद गॅसवर भाजून घ्यायचा आहे. तर अजून एक 2 मिनिटात हा माझा रवा भाजून तयार होईल. मग आपले लाडू एकदम कसे खुसखुशीत होतात. तर आता आपला हा रवा छानपैकी भाजून झालेला आहे. तर मला मंद गॅसवर हा रवा भाजायला 20 मिनिटं लागले. तर आता मी गॅस बंद करते आणि असंच 1 मिनिट परतत राहायचं. कारण काय असतं, कढईची हे असते, गरमी असते, त्याच्यामुळे खालती रवा आपला करपू शकतो. तर आपला रवा छानपैकी हा भाजून झालेला आहे. असा फुलला की समजायचा आपला रवा भाजून झाला आणि त्याला एक सुगंध छानपैकी असा सुगंध सुटतो रवा भाजला की. तर आपला रवा हा भाजून झालेला आहे. तर मी आता काय करते, ही 1 वाटीची साखर घेतली आहे. ते मी मिक्सरला लावून तिची पिठी साखर करून घेते. शक्यतो आपण घरीच पिठी साखर करून वापरावी, कारण आपण जी बाजारातनं जी पिठी साखर आणतो त्याच्यामध्ये गुठळे असतात आणि आपण जी घरी करतो ती एकदम छान बारीक असते. तर मी ही पिठी साखर बनवून घेतली आहे. तर ती मी आता चाळून घेते. तर पिठी साखर चाळून झालेली आहे आणि हा रवा आता भाजून ह्याला 10 मिनिटं झाली आहेत. म्हणजे हा थोडा गरम आहे. मग थोडंच गरम असताना त्याच्यामध्ये ही साखर मिक्स करायची. म्हणजे काय होतं, रव्याला जी हीट असते त्यामुळे आपली ही पिठी साखर चांगली मेल्ट होते आणि ती रव्यात मिक्स होते. तर ही मी व्यवस्थित मिक्स करून घेते. तर आता आपली ही साखर मिक्स करून झाली आहे. तर त्याच्यात मी हे चिमूटभर मीठ घालणार आहे. मिठामुळे काय होतं, कुठच्याही गोडाच्या पदार्थात जर चिमूटभर मीठ घातलं ना तर त्या पदार्थाची टेस्ट वाढते आणि जर साखरेचं प्रमाण कमी असेल तर ते मॅच होतं. तसंच आता हे वेलची पूड घालणार आहे मी. 2 चमचे छोटे वेलची पूड घेतली आहे, मिक्स करून घेते.
तर आता आपलं हे मिश्रण मिक्स करून झालेलं आहे. तर मी हे 10 मिनटं असंच ठेवणार आहे. म्हणजे काय होणार आहे, आपण जी साखर टाकली ती व्यवस्थित त्या रव्याला लागेल. आणि 10 मिनटानंतर मी पुढची प्रोसेस करणार आहे. तर आपलं हे लाडूचं मिश्रण तयार झालेलं आहे. तर हे मिश्रण मी आता मिक्सरला लावून घेणार आहे. म्हणजे काय होतं, जो आपला रवा खरखरीत असतो ना, तो एक व्यवस्थित स्मूथ होतो आणि त्यानंतर त्याचे लाडू वळायचे. तर मिक्सरला लावल्याच्या नंतर हे मिश्रण असं बारीक होतं. मग ह्याचे आता आपण लाडू वळायचे. तर मी आता लाडू वळून घेते. तर अशा प्रकारे आपले हे रवा लाडू छानपैकी तयार झाले आहेत. तर तुम्ही सुद्धा नक्की करा.